आपल्या गावाकडे वटा असते बघा, वटा. त्याला कोणता वटा म्हणतात? कुच्चर वटा. हा, आमच्या मराठवाड्यात बी त्याला कुच्चर वटाच म्हणतात. त्या कुच्चर वट्यावर बाबा सगळे तेच गोळा झालेले असतात. कोण? संत साधू मुनी अवघे. हा, संत साधू मुनी असतात का तिथं? अहो, त्या वाट्यावर सप्ताह होऊन द्यायचा का नाही होऊन द्यायचा, हे आदल्या दिवशी ज्या जागेवर बैठक केली जाते त्याचं नाव कुच्चर वाटा आहे. हा, गावाचं वाटोळं करायचं का चांगलं करायचं हे त्या वाट्यावर ठरलं जातं. इतका बेकार असतो तो. कोणता वाटा? कुच्चर वाटा. वा वा, लालशाहीचं शहरच आणलं त्यांना आता. बैस तो चोहटा आदरेश, राऊळाशी जाता त्रास मानी मोठा. मंदिराकडे चल म्हणलं की म्हणते नाही नाही लय गुडघे दुखत येतो. हा, आणि वाट्यावर जायचं म्हणलं की हा आनंदाने काठी टेकी जाते म्हातार असं असं करीत. हा, कुठं? वाट्यावर. इतकं बेकार काम आहे. साधूच्या दर्शना लाजशी गव्हारा, वेशेची आगरा पुष्पनेशे. साधूचं दर्शन घ्यायचं म्हटलं की म्हणतोय मला लाज वाटते, आणि वेशेच्या घरी फुलं घेऊन चालला. फुलं कशामुळं? फक्त डोळ्यामुळं चाललाय. इतका बेकार आहे. मी तुम्हाला सांगत होतो त्यांचा वटा, त्या वट्यावर बसलेली ती माणसं. आता त्यांचे कपडे बघितलं तर आपल्याला लाज वाटते बाबा. ते पॅन्टी कुठं बी बोला की अशा फाटलेल्या, काय काय अशा ते ऍसिड पडल्यावर कसे ते कुजत ते कपडा, तसंच दिसतं बघा ते. डेंजर आहे का नाही तुम्हाला? आता तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही अनुभवी माणसं. इतकं बेकार त्या फाटलेल्या पॅन्टी. जाऊ बरं, याला कारण कोण आहे? याला कारण ते पोरं नाहीत, याला कारण त्याचे मायबाप आहेत. माझा शब्द तुम्हाला वाईट वाटेल. आमच्या लहानपणी आमची जर चड्डी फाटली तर आमच्या आई त्याला दोरा घालायची, आणि दोरा घालायच्या आवाक्याच्या बाहेर असेल तर त्याला राजूभाया ठिगळ लावायची आणि म्हणायचे अरे असले फाटके कपडे घालून हिंडणं दरिद्रीचे लक्षण आहे. आजची आई म्हणते बाळा 2000 काय 5000 लागू दे, पण पॅन्ट तसलीच आण. आणि मग आमच्या महाराज लोकांवर पाळी आली, आई माझी बोला तुम्ही आता हे का नाही, मायेचा सागर. आणि मग तुम्ही त्याच्यासाठी किती बी मोजता. हा, येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, आणि येर आचरती सामान्य सकळ. याला जर कारण जर कोण असेल तर घरातले बुजुर्ग माणसं कारण आहेत. तुमच्या घरातला जर संस्कार चांगला टिकून ठेवायचा असेल तर जे पिकलेले केसाचे माणसं आहेत की नाही, माझं शब्दाचं वाईट वाटू देऊ नका, पण या पिकलेल्या केसाच्या माणसांनी जोपर्यंत नीट वागत नाहीत तोपर्यंत पुढची पिढी नीट वागू शकत नाही वागू शकत. ज्ञानोबराय म्हणतात येतं वडील जे जे करीत. तुमच्या घरामध्ये जर दररोज ज्ञानेश्वरीचं पारायण होत असेल, 10-5 ओव्या तुम्ही वाचत असाल तर 100% कमीत कमी त्या पोरानं नाही वाचल्या तर त्याला याला ज्ञानेश्वरी म्हणतात एवढं तरी त्याला लक्षात येईल, याला गाथा म्हणतात एवढं तरी त्याला लक्षात येईल. पण तुमच्या घरामध्ये जर दररोजच अपशब्द जर बोलले जात असतील तर मला वाटतं 100% पुढची पिढी तुम्हाला 100% तिकडंच जावं लागेल. कुठं? वृद्धाश्रमामध्ये. हा, आणि तुमचा 10वा रविवारीच. कधी? त्याला ज्या दिवशी सुट्टी त्या दिवशी ते म्हणेल मला या आज जरा मी बिझी आहे, देवा जरा रविवारी बघा बरं आहे का मुहूर्त, असं म्हणाल ते. त्या दिवशी 10वा घातला तर लक्षात आलं तर बघा बरं, जर मनात आलं त्याच्या तर. म्हणजे याला कारण कोण आहेत? आपण आहेत.
एक गोष्ट सांगतो तुम्हाला, थोडी वाईट वाटेल पण ऐकून घ्या. आता आलोय मी तर, ऐका नाही. हा, तुमच्या घरातला शब्द फार महत्वाचा आहे. घरातले बारकाले लेकर बाबाला आपल्याला फॉलो करत असतात. आई म्हणते बघ ना कसं बापासारखं डवलत चालतंय, म्हणजे ते कुणाला फॉलो करायला लागले? बापाला फॉलो करते. मुलगी जर असेल तर ती आईसारखीच सगळी स्टाईल करते, म्हणजे आजोबासारखी आजीसारखी हे लेकरं स्टाईल करत असतात. म्हणून घरातल्या माणसानं फार जपून शब्द वापरायचे, फारच जपून शब्द वापरायचे. मी एक गोष्ट विनोदानं सांगत असतो. एक म्हातारं बाबा दररोज शिव्या देऊन बोलायचं सचिन दादा. शिवी त्याची एक ठरलेलीच, भाडखाऊ, ठरलेलीच त्याची शिवी. ए भाडकाव, गाईला पाणी पाजलं का? ए भाडकाव, गाईला खायला टाकलं का? ए भाडकाव, शाळेत गेला का नाही? भाडकाव म्हणजे ध्रुवपदच त्याचं. हरिपाठाला 27 अभंगाला जसं एकच ध्रुवपद आहे ना, कोणतं? हरिमुखे म्हणा, तसं या म्हाताऱ्याचं बोला ना. हा, भाडकाव हे ध्रुवपदच. आणि हे भाडकाव दररोज म्हणल्यालं त्याचा नातू पवारदादा छोटा 2-4 वर्षाचं लेकरू, ते दररोज ऐकून ऐकून त्यानं हा श्लोक पाठच केला. आणि एक दिवशी ते असं गाडी खेळायला लागला अंगणात. त्यानं गाडी घेतली आणि म्हणला चला टर, म्हणला चला गिगाव नाशिक. ज्या भाडकावला बसायचं ते भाडकाव बसून घ्या, आणि ज्या भाडकावला उतरायचं ते भाडकाव उतरून घ्या. ऐकताय ना तुम्ही सगळे? हसलात याचा अर्थ 100% ऐकताय, हे का नाही? जरा रात्री जास्त विनोद झाले, मला विनोद नाही देत बरं. एक नमुना म्हणून सांगतोय तुम्हाला. आणि हे ऐकलं बाबा त्या म्हाताऱ्यानं, आणि म्हाताऱ्याला राग आला. म्हातारं ताड 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 करत आलं, त्या लेकराच्या तोंडात चापट मारली. खरं सांगा, मारावं का त्यानं? नाही, मारायच्या योग्यतेचं म्हातारं आहे का? हा, पण मारली आणि मारून राहिलं नाही. मिलिंद बाबा, तुम्हाला 4G असलं तर लक्षात येईल. त्याला काय म्हणलं माहिती का? ते भाडखाऊ म्हणतो. म्हणजे कळालं तुम्हाला का नाही? म्हणजे तिथं सुद्धा त्यानं शिवी दिली बाबा. बरं, एवढ्यावर राहिलं नाही ते लेकरू. एवढंच आता त्या म्हाताऱ्याचा हात म्हणजे निबर ताळी गेलं त्याचं जीव, आणि ते लेकरू रडत रडत त्याच्या आईकडे गेलं. घरातला संस्कार सांगतो, आई त्याचीच आई आता ही, पण कुणाची? त्या लेकराची. आणि ते रडत रडत गेलं. त्याच्या आईला त्यानं काय म्हणावं असं तुम्हाला वाटलं? मला बाबांनी मारलं, आजोबांनी मारलं असं म्हणावं का नाही? ते काय म्हणलं माहिती का? तुम्हाला कळलं की राव सगळ्याला, आहे का नाही? हा, मला त्यानंच मारलं म्हणलं ते, बरं का. आणि मग त्याच्या आईच्या मुखारविंदातली पवित्र वाणी ऐका. त्याची आई म्हणली, कशाला गेलता त्या म्हाताऱ्याला पुरायला? नाही कळलं तुम्हाला? हा, मग बरं झालं, आहे का नाही? हा, त्या लेकराला वाटलं आपल्याला घरातून आधार नाही, आणि ते लेकरू तासभर रडलं बाबा. आणि रडून रडून शांत झालं. आणि शांत झाल्यावर पुन्हा त्यानं गाडी घेतली आणि पुन्हा खेळायला लागली. आणि परत म्हणला चला टर, म्हणला चला गिगाव पुणे. मार्ग बदलला त्यानं. ज्या भाडकावला बसायचं ते भाडकाव बसून घ्या, ज्या भाडकावला उतरायचं ते भाडकाव उतरून घ्या. आत्ताच एका भाडकावामुळं गाडी 2 तास लेट झाली म्हणलं. तुमच्या लक्षात आलं ना? येतं वडील जे करीत. हा, तुमच्या घरामध्ये जसे शब्द आहेत तसं पुढच्या पिढीवर त्याचा परिणाम होत असतो. म्हणून घरात बोलत असताना कसं बोलायचं? तर मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी. हा, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अशी जर वाणी असेल तर 100% तुमच्या घराकडं मला वाटतं नजर लागन. नजर विठाला 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 मी तुम्हाला सांगत होतो ते फाटलेले कपडे, बरोबर की नाही? 5,000ची पॅन्टान, आणि तसले ते वाट्यावर बसलेले. कोणत्या वाट्यावर? तुम्ही म्हणले त्या कुच्चर वाट्यावर. मी इंद्रियाच्या संबंधामध्ये आपली चर्चा चालू आहे बरं. आणि मग त्या वाट्यावर बसले. तुमच्या कानाला थोडं कर्कश लागेल, पण तुकोबा राहायचं प्रमाण आहे म्हणून धारिष्ट करून बोलतोय. त्या वाट्यावर बसले. आणि गावाकडे बाबा एखादी नवीन माता माऊली यावं डोळा, बरं. आणि नवीन माता माऊली आली ना सचिन दादा, त्या माता माऊलीकडे ते पोर असं पाहतात, नुसतं पाहून राहत नाहीत. लगेच चर्चा चालू होती, कोण आहे रे म्हणलंय? दुसरा म्हणतो कोण आहे काय की पहिल्यांदाच आले आपल्या गावात. नुसतं एवढं बोलून राहत नाहीत, नजरे आड होस तर तिला पाहतात, असं नजरे आड. माझे शब्द नाही ते, तुकोबाराय म्हणले, आदरे न्याहाळी परसिये आदरे न्याहाळी परसिये आदरे न्याहाळी
कोणी सोय दृष्टी टाळी आणि आदरे नजरे आडवस तर पाहते नजरे आडवस